तर मंडळी रायगडच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला मग जरा नाश्त्याचं नियोजन असल्यामुळं आम्हाला बाजार करायला लावून दिलं. तर इथं आता आम्ही बोरगावमध्ये थांबलेलो आहे. इथं आता खायला सगळ्यांनी मिसळ गेली आहे. फायनली मग सरांनी आपला हातभार लावून मिसळची आमटी केली. सागरदान रविदाला घेऊन काय सांगतो म्हणला तुला. तिकडे बबूदाने मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आणि पेट्या आणलेल्या 10 पावाच्या आणि मिसळ तयार झाली आणि सगळं पब्लिक बसले म्हणून मिसळ खायला सगळी खाऊन खुश पोट भरून खाल्लेली सगळ्यांनी. याला लागते ती भांड्याची टपून रिकामी चालत नाही. आपल्या रस्त्याचं भांडं धुवा लागते, काम करायला लागते, नाच करते का या लागते म्हणजे याला लागते हॉटेल. तिथनं पुढे मग काढली गाडी आणि डायरेक्ट वाईच्या गणपतीला गेला. दर्शन झालं का नाही तो तर म्हणला होता मॅप्रोच्या गार्डन मध्ये जायचं. पहिल्या पटाला सागरदान लावली तोंडाला बाटली आणि चालू केला ज्यूस प्यायला. तिथनं पुढे जायचं होतं मग महाबळेश्वर मंदिरला. पाऊस तर फायनली पोहोचला मग महाबळेश्वर मंदिरमध्ये. मंदिरात वातावरण पण टाईट होतं. शेवटी 5 नद्यांचं दर्शन घेतलं. आला मग प्रतापगडच्या पायथ्याला घेतला आणि प्रतापगड चालू केला चढायला. नुसताच पाऊस पडून गेल्यामुळे गडाव पण वातावरण टाईट होतं. तर या गडाच्या गुडघ्यापड पायऱ्या चढून चढून दंबायला बघू शकताय कंप्लीट गुडघ्या एवढी